नमस्कार. या सभामंचावर उपस्थित सगळे मान्यवर तज्ज्ञ मंडळी, विशेषतः प्राध्यापक रानडे सर, ज्यांनी आम्हाला फिफास त्यांनी एक उदय सामंत यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि मला वाटतं किती 8 पानांचं पत्र आहे, 15 पानांचं पत्र आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय तपशीलवार माहिती दिलेली आहे. म्हणजे आज महाराष्ट्र सरकार काय नेमकी कशाची वाट बघत आहे असा प्रश्न आहे. कारण इटलीमध्ये 4000 माणसं मरण पावली, कारण त्यांना माहित नव्हतं की काय घडणार आहे या उत्पादनातून आणि त्याचा अनुभव त्यांना आला. तिथली फॅक्टरी उचलून कोकणामध्ये आणली जाते, लोट्यावरती तिला परवानगी दिली जाते. सगळे कायदे जे नियम जागतिक पातळीवरती ज्या काही निकष असतात ते सगळे धाब्यावर बसवून त्या फॅक्टरीला परवानगी दिली जाते. त्याच्यावरती आवाज उठवल्यानंतर सुद्धा ती बंद करण्याच्या दृष्टीने कोणतीही पावले उचलली जात नाही. म्हणजे महाराष्ट्र सरकार कोकणामध्ये एक 5-10 हजार लोक मेल्यानंतर मग जागा होईल की काय असं वाटण्यासारखी स्थिती आहे. कारण सरकारचं धोरण जर बघितलं तर सातत्याने, अर्थात हे काही आजचं नाही, गेल्या 15, 20, 25 वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा काँग्रेसचं सरकार होत असेल किंवा आणखी नंतर आता भाजपचं सरकार आलेलं असेल किंवा मधल्या काळी शिवसेनेच्या नेतृत्वाखालचं सरकार असेल, या सगळ्या सरकारांनी कोकणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो केवळ एक वसाहतीचा प्रदेश आहे. तिथं फक्त आपल्याला लुटायचं आहे. इंग्रजांनी जसं भारताला लुटलं, नको त्या गोष्टी इथं लादल्या आणि चांगल्या गोष्टी इथं घेऊन गेला. म्हणजे पक्का माल तिकडून तिकडे बनवायचा आणि तो इथं आणायचा, फक्त तुम्ही कच्चा माल द्या आम्हाला, असं भारतीयांना सांगायचं. ते दृष्टिकोन कोकणाबाबत आज सरकार बाळगते असं मला वाटतं आणि त्यातून या आजच्या मेळाव्याची आम्ही जी कोकणची कैफियत मांडायचा प्रयत्न, विषय जो आणि त्यानिमित्ताने मेळावा केला, ते नाव आलं ते त्याच्यातूनच. उदाहरण मी देतो की अगदी अलीकडे म्हणजे आम्हीच ती जनता दलाच्या वतीने आणि आमच्या सहकार्याने मिळून ती बातमी सगळीकडे पसरवली की कोकणामध्ये सर्वाधिक काजू कुठे पिकतो. काजू, कोकणची ओळख म्हणजे काजू असू शकतो, हापूस आंबा असू शकतो. सर्वाधिक उत्पन्न जवळपास 2 लाख हेक्टर क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे काजू बागायती खाली आलेलं आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरीमध्ये आहे, पालघरमध्ये आहे, काही प्रमाणात रायगडमध्ये आहे. आणि असं असताना सुद्धा काजू बाजारपेठ जी भारतातली एकमेव असणार आहे, एकमेव आहे, आतापर्यंत कुठे अशी बाजारपेठ उभवली गेलेली नाही, तर ती करायचा निर्णय कुठे झाला तर तो चंदगडमध्ये, कोल्हापूरला चंदगडमध्ये. आता हे निर्णय देणारे कोण होते? तर उदय सामंतच होते, पुन्हा पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे आणि कोकणातले. त्यांनी त्यांच्याच खात्याने 40 एकर जमीन तिथे देऊ केली. कोकणात जमीन नव्हती का? नको त्या गोष्टींसाठी, फिफासाठी आमच्याकडे जमीन आहे, पण काजू उद्योगासाठी म्हणजे त्याच्यामध्ये निर्यात केंद्र सुद्धा असणार आहे, नर्सरी असणार आहे, गोडाऊन असणार आहेत, सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये संशोधनासाठी आणखी काही गोष्टी असणार आहेत. सगळं जर उत्पादन कोकणातलं आहे तर मग तुम्ही त्याची परवानगी, हे जो बाजार, काजू बाजार किंवा जे काही बसवणार आहात तुम्ही, ते कोकणात व्हायला पाहिजे होतं, पण ते मात्र तुम्ही नेलं चंदगडला. त्याच्या आधी संपूर्ण म्हणजे कोकणाचा सागर किनारा जो आहे तो साधारण 700 किलोमीटरचा आहे. जे बाबा कुठेतरी कोपऱ्याला कोकण समुद्राला लागलंय म्हणून कोकणाकडे दुर्लक्ष असेल ना, अख्ख्या महाराष्ट्राचा सगळा समुद्र किनारा हा कोकणाशी संलग्न आहे. असं असताना मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे झालं तर ते 800 किलोमीटर नागपूरला झालं. अर्थात याला जितके राज्यकर्ते जबाबदार आहेत त्याचबरोबर स्थानिक राज्यकर्ते सुद्धा जबाबदार आहेत. आमच्याकडे दादाबाई खूप आहेत, ते आपल्याला खूप ज्ञान देतात, पण प्रत्यक्षात कोकणी जनतेच्या हितासाठी त्यांचं कुठेही लक्ष नसतं. त्यामुळे ह्या दोन्ही प्रकल्प बाहेर गेले आणि कोकणाच्या वाट्याला काय आलं तर फिफास आलं. फिफासच्या बाबतीतलं लक्षात घ्या की इटलीमध्ये काय घडलं हे जरा गांभीर्याने आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या पदरी नेमकं सरकारने काय पाडलं आहे ते. फिफास हे जे लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज मध्ये तयार होतं हे केमिकल कधी नष्ट होणार नाही, ते आपल्याला रानडे सरांनी सांगितलेलं आहे. इटलीतील मिथेनी एसपीए या कंपनीने काही दशकं तिथे ती कार्यरत होती आणि साधारण 2013च्या सुमाराला तिथं लक्षात आलं, तिथल्या डॉक्टरांच्या लक्षात आलं की कसल्या केसेस वाढल्या तर मूत्रपिंडाचा कर्करोग, वृषणाचा कर्करोग, थायरॉइडचे विकार, वंध्यत्व, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे, अशा गोष्टींमध्ये प्रमाणाबाहेर वाढ झाली त्या परिसरामध्ये. आणि मग त्यातून तिथे तपास सुरू झाला आणि मग लक्षात आलं की हे कोण जबाबदार आहे, तर ही जी मिथेनी कंपनी आहे तिच्यामध्ये बनणारं फिफास हे उत्पादन किंवा केमिकल जे आहे किंवा ते रासायनिक ते त्याला जबाबदार आहेत असं लक्षात आलं. त्याच्यानंतर त्या कंपनीच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात झाली. तिथल्या महिलांनी आंदोलन केलं, तिथल्या जनतेने आंदोलन केलं, पण तोपर्यंत साधारण 3.5 लाख लोकांना याचा फटका बसला होता. 3.5 लाख लोक आजारी पडले आणि त्यातली 4000 लोक आतापर्यंत दगावली, आणखीन काही दगावणार आहेत. तिथल्या महिला भारतातल्या महिलांसाठी आंदोलन करतायत की आम्ही
हा भारतात कसा काय प्रकल्प गेला, कारण हा बंदच केला पाहिजे. जे विष आहे ते विषच आहे. मग ते मुंबईत ठेवावं का आणखी कलकत्त्यात नेऊन ठेवावं असा त्याच्यामध्ये प्रश्न असूच शकत नाही. ते कुठेच नको अशी भूमिका असली पाहिजे. म्हणजे हा प्रकल्प आमच्या कोकणात नको अशी आमची भावना नाही किंवा अशी आमची भूमिका नाही, तर तो अख्ख्या देशात भारतामध्ये कुठेही असता नव्हे तर जगाच्या पाठीवर कुठे असताना ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतून आम्ही या आंदोलनाचं केलं. पुढे इटलीमध्ये या प्रकरणी खटला चालवला गेला 2025 मध्ये आणि त्यातल्या न्यायालयाने एकूण 11 माजी अधिकारी आणि त्या व्यवस्थापकांना दोषी ठरवून 141 वर्षांची शिक्षा दिलेली आहे. म्हणजे हा अपराध आहे, गुन्हेगारी कृत्य आहे समजून 141 वर्षांची शिक्षा दिली गेली. तरी सुद्धा महाराष्ट्र सरकारला असं वाटत नाही की आपलं काहीतरी चुकतंय, आपण काहीतरी करतोय. म्हणजे कधीतरी अशी वेळ येईल, म्हणजे आज तुम्ही सत्ताधीश असाल पण जनता सर्वात प्रबळ असते आणि ती कधीही तुमची सत्ता उलटवून टाकू शकते आणि तेव्हा तुमची अवस्था ह्या 141 वर्ष शिक्षा भोगणाऱ्या अधिकाऱ्यांसारखी किंवा त्या व्यवस्थापकांसारखी होऊ शकते, याची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. मगाशी उल्लेख झाला की कोकणातला माणूस हा काय नारळातल्या शहातल्या याचा सारखा असतो, पण त्याला तो फणसासारखा सुद्धा असतो. त्या फणसाला काटे असतात, म्हणजे टोचतात. तुम्ही जर तो फणस तोंडाने खायला गेला तर त्याचे तुमची तोंड फाटेल, याची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. आम्हाला सगळ्या प्रकारच्या पदार्थांचं लोणचं घालायची सवय आहे. म्हणजे अलीकडे मी खाल्लं मिरीचं सुद्धा लोणचं झालं, तसं तुम्हाला राज्यकर्त्यांचं सुद्धा लोणचं एक दिवस आम्ही कोकणातला माणूस घालेल आणि तुम्हाला बाटलीत बंद करून ठेवेल आणि ती वेळ तुम्हीच आणणार आहात. तर त्यानंतर 2019 मध्ये ह्या लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज आहे तिची अनेक उत्पादनं आहेत जी आहेत आणि त्याच्याबद्दल कोणी आक्षेप घेतले नाही, पण त्यांनी तो प्रकल्प भंगारमध्ये विकत घेतला आणि तो कोकणात आणून बसवला लोट्याच्या माळावरती आणि मग तिथे उत्पादन सुरू केलंय. त्याच्यामुळे आता लोट्याच्या परिसरामधला म्हणजे मगाशी आपण ज्या ठरावामध्ये उल्लेख केलाय किंवा तिथल्या मातीचं पाण्याचं परीक्षण झालं पाहिजे, तिथल्या लोकांचं तपासणी झाली पाहिजे की त्यांच्या रक्तामध्ये त्यांच्या शरीरामध्ये या पिफासचा प्रवेश झालेला आहे की काय म्हणून. त्याचप्रमाणे जिथं तळोजाला जिथं ही केमिकल नष्ट करण्यासाठी आणली जातात, त्याबरोबर ते वाहतूक करणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा याचा धोका असू शकतो. कारण इटलीमध्ये तो अनुभव आहे, त्या अनुभवातून आपण काही शहाणपणा शिकत नाही आहोत. दुर्दैवाने त्याच्यामुळे आपल्याला आवाज कोकणी जनतेने हा आवाज उठवला पाहिजे. आणि मी नेहमी सांगत आलो की म्हणजे पहिल्यांदा आम्ही 2007 मध्ये कोकणातल्या गिरिया येथे म्हणजे विजयदुर्ग जवळ गिरिया येथे 4000 मेगावॅट क्षमतेचा कोळशाचा प्रोजेक्ट येणार होता. तेव्हा आम्ही प्रचारक लोकांना असा केला होता की लक्षात ठेवा की ज्या जमिनीवरती प्रकल्प येणार आहे त्या पंचक्रोशीतल्या लोकांना कदाचित अपघात झाला, काही प्रदूषण फार वाढलं तर भरपाई मिळेल आणि सरकार उचलून लांब नेऊन ठेवेल. पण तिथून 10 किलोमीटर वरती राहणाऱ्या थोड्याशा दूर अंतरावर राहणाऱ्या लोकांना कसलीच भरपाई मिळणार नाही. त्यामुळे स्थानिक लोकांपेक्षा आजूबाजूच्या लोकांनी आंदोलन करणं जास्त महत्वाचं असतं. आज तुम्ही सगळे जे मुंबईकर इथं जमलेत, तुम्हाला कधी जसं मनात शंका येऊ शकते, अरे मला काय त्याचं, मला काय, मी काय चिपळूणचा नाही, मी काय लोट्याच्या माळावर राहत नाही. पण आपल्याला लोट्याचा माळ आज आपण बघतो, तुम्ही झोपेत जरी असेल तरी लोट्याच्या माळावर एसटी आली की आपल्याला कळतं की लोट्याचा माळ आला म्हणून. ते कोणी सांगायचं किंवा कंडक्टरने ओरडायची गरज नसते. तिथला वास जो हवेतला असतो तोच आपल्याला उठवतो, जागा करतो, तो सांगतो की लोट्याचा माळ आता आलेला आहे. तर ती अवस्था अख्ख्या कोकणची जर व्हायला नको असेल तर आपण जागं झालं पाहिजे. ते लोट्याच्या माळावर आहे म्हणून आपण मुंबईवासियांनी गप्प बसता नाही किंवा पालघरवासियांनी तर एकमेकाच्या मदतीला गेलं पाहिजे आणि अख्खं कोकण उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने जी काही सरकारची पावलं चाललेली आहेत तर ती थांबवण्यासाठी रोखण्यासाठी आपण सहभाग दिला पाहिजे. आता अगदी अलीकडच्या काळात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की कोकणामध्ये 20,000 मेगावॅट क्षमतेचे 3 अणुऊर्जा प्रकल्प आणायची गरज आहे. त्याची तांत्रिक बाजू आणि त्यातून उद्भवणारे धोके यांचं हे डॉक्टर मंगेश सावंत यांनी माहिती दिली आहे. मी एक वेगळा मुद्दा मांडतो, एनरॉन बंद का पडलं? एनरॉनचा प्रकल्प आपल्या सगळ्या लोकांचा म्हणजे विशेषतः समाजवादी चळवळीच्या लोकांनी खूप मोठं आंदोलन केलं होतं, अनेकांनी केलं, स्थानिक जनतेने केलं होतं आणि शेवटी अंतिमतः तो प्रकल्प आज डब्यात गेल्यासारखा म्हणजे आजच्या हिशोबाने जर केलं तर साधारण 1,00,000-1,50,000 कोटी रुपये सरकारने त्याच्यात गुंतवले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही कारण ती वीज परवडणारी नव्हती. कुठलीही गोष्ट आज मला कोणी सांगितलं, मी एक मित्रत्वाच्या नात्याने समजा कोणी मला विनंती केली तर मी एखादी महागडी वस्तू एक दिवस खरेदी करेन, दुसऱ्या दिवशी मी त्याला टाळायचा प्रयत्न करेन. शेवटी एनरॉनचं तेच झालं की राज्य वीज मंडळाने म्हणजे राज्य वीज मंडळ आणि सरकारच सामील झालेलं असल्यामुळे एनरॉनला त्यांनी राज्य वीज मंडळ सक्ती केली आणि त्यांना वीज घ्यायला भाग पाडली. पण एक दिवस अशी स्थिती आली की ही वीज फार महाग आहे आणि ती लोक स्वीकारणार नाहीत आणि वीज मंडळच आजारी पडायला लागलं आणि मग एनरॉनला घाशा गुंडाळायची वेळ आली.
आज ऊर्जा म्हणजे अणुऊर्जा प्रकल्पांची स्थिती काय आहे तुम्ही गुगलवर जाऊन बघा आणि त्याची माहिती घ्या की अणुऊर्जा प्रकल्प जर आज सुरू झाला तर त्याचा विजेचा दर काय असेल असा प्रश्न टाका आणि तुम्ही माहिती घ्या. तर साधारण 9.5 ते 15 रुपयाच्या दरम्यान विजेचा दर असू शकतो पर युनिटचा दर. हे आजचं झालं. आज जर एक तो प्रकल्प झाला तर आता अणुपट्टी तयार करायला 15-20 वर्ष लागतात. इतक्या सहजासहजी म्हणजे ते काय एखादी बिल्डिंग बांधली म्हणजे उद्या किंवा एखादा ब्रिज बांधावं तशी स्थिती नाही आहे ती. तर तो अतिशय कौशल्याचं काम असतं. म्हणजे जैतापूरला जी अरेवा कंपनी येणार होती त्यांना फिनलंडमध्ये एक प्रकल्प बांधायचा होता. 20 वर्षात ते तो प्रकल्प पुरा करू शकलो. समजा जर 20 वर्षांनी आमच्याकडचे उद्योगपती अधिक कौशल्यवान आहेत त्याच्यामुळे कदाचित ते करतील पुरा. तर ते 20 वर्षांनी याच विजेची किंमत कदाचित 20 रुपये 25 रुपये पर युनिट असेल. आणि आजच आत्ताच्या घडीला सोलरची जी वीज आहे तिचा दर किती आहे तर तो साधारण 8 तास तुम्हाला हवी असेल तर 2.25-2.5 रुपये आहे. आणि जर तुम्हाला 24 तास ती वीज हवी असेल तर तुम्हाला 3.5 रुपयाने, कारण ती मग स्टोअर करतात बॅटऱ्यांमध्ये आणि मग ती रात्री पुरवली जाते. तर ती 2.5 ते 3.5 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. सोलरचा प्रकल्प साधारण वर्ष 2 वर्ष 3 वर्षामध्ये तुम्हाला पुरे करता येतात. आणि अनेक उदाहरण म्हणजे सरकार टेंडर भरून सरकारने हे केले आहेत आणि सर्वात कमी रेट माझ्या आठवणीनुसार 2.36 रुपये होता. तर असं म्हणजे सोलरची जर पर्याय उपलब्ध आहे तर तुम्ही अणुऊर्जा कोणासाठी निर्माण करतात आणि कोकणावरती ते लादायचा काय तुमचा हेतू आहे. जे तुमच्या उद्योगपतींचं भलं झालं पाहिजे. मग आम्ही महागडे दर असतील तरी सुद्धा आम्ही जनतेच्या गळ्यात मारू असं तुम्हाला जर वाटत असेल तर जनता एक दिवस तुम्हाला भिरकावून देईल. त्यामुळे हा म्हणजे कसं एखादी गोष्ट गरजेचीच असेल टोकाची तर मग आपण विष सुद्धा पचवायला तयार होतो. म्हणजे इंजेक्शन आपण घेतो दुखलं तरी माहिती असतं आपल्याला की आता आपल्याला वेदना होणार आहेत तरी सुद्धा आजार बरा झाला पाहिजे म्हणून आपण इंजेक्शन घेतो किंवा कडू गोळी खातो आपण. पण इथं पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे. सौर ऊर्जा अतिशय स्वस्त आहे आणि तिचा जो किंमत आहे ती म्हणजे मला आठवतंय मी जेव्हा पत्रकार म्हणून नोकरी करत होतो 2004-5च्या सुमारास तेव्हा सौर ऊर्जेचा पर युनिट कॉस्ट 19 रुपये होती. आज ती 2.5 रुपये 3.5 रुपयांवरती आलेली आहे. अंदाज असा आहे की साधारण पुढच्या 5-10 वर्षामध्ये किंवा 15 वर्षामध्ये असेल सोलरची वीज 1 रुपये युनिटच्या खाली जाईल. कारण त्याचं जे इंधन आहे सूर्याचं ऊन ते कधी महाग होत नाही, त्याची किंमत वाढत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला त्याची कॉस्ट वाढत नाही. आणि आतापर्यंत साधारण जी उष्णता सूर्यापासून मिळते त्यातलं फक्त 20% ऊर्जा कन्वर्ट करता येत होती विजेमध्ये. ते प्रमाण आता साधारण 35-40% जायला लागले. म्हणजे ते दिवसेंदिवस ती वीज स्वस्त होत जाणार आहे. आणि मग अशा स्थितीमुळे जपानमध्ये जेव्हा फुकुशिमाचा अपघात झाला त्यानंतर जगामध्ये अनेक देशांनी आपले अणुऊर्जा प्रकल्प बंद केले आणि कुठेही नवा अणुऊर्जा प्रकल्प निर्माण करायचा प्रयत्न झालेला नाही. या पण महाराष्ट्र सरकारने मात्र आम्ही जगातले सगळ्यात मोठे म्हणजे आम्ही करणार ते सगळ्यात जगातलं सगळ्यात मोठं करणार असं वल्गना करायच्या आणि नको त्या गोष्टी जनतेच्या गळ्यात मारायच्या. आणि त्या प्रत्यक्षात मग ते कोलमडून पडतं गणित. कारण ते कुठलंही गणित हे आर्थिक याच्याशी जर जोडलेलं नसेल तर ते टिकू शकत नाही. याचं चांगलं उदाहरण म्हणजे एनरॉन आहे. एनरॉनचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुद्धा तो बुडाला. ज्यांनी समुद्रातून तो बाहेर काढला सगळं केलं. सगळ्या ती कोणती जी एनरॉनची मॅडम होती रिबेका मार्क तिच्या भेटीगाठी झाल्या सगळं झालं आणि त्याच्यानंतर समुद्रात बुडवणाऱ्यानेच तो पुन्हा पुनर्जीवित केला होता. पण तो शेवटी टिकू शकला नाही, तो शेवटी गाळातच गेला. त्यामुळे उगाच काहीतरी कोकणातल्या जनतेच्या डोक्यावर मारायचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने करू नये असं आम्हाला वाटतं. त्यामुळे ह्या तिन्ही प्रकल्पांना आपला विरोध आहे. त्यासाठी तिथल्या जनतेच्या संघर्षामध्ये आपण सगळे मिळून त्याच्यात सहभागी होऊया. आम्ही जनता दल पक्ष म्हणून आमचा मूलभूत कोकण जनविकास समिती आहे ती आहे आणि इतर आपण सगळ्यांनी त्या ह्याच्यात लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. पण आम्ही केवळ संघर्षाच्या दृष्टिकोनातून बघत नाही. पण त्याआधी मी एकदा आता जो मुंबई गोवा रस्ता आहे त्याच्याविषयी काय बोलावं हाच प्रश्न आहे. कारण 15 वर्ष झाली अनेक वेळा म्हणजे आताच 31 मेचं आश्वासन होतं ते गडकरींचं ती तारीख उलटून गेली तरी सुद्धा रस्ता पूर्ण झाला नाही. मला वाटत नाही की अजून किमान वर्ष 1.5 वर्ष तरी हा रस्ता पुरायला कदाचित अधिक सुद्धा लागू शकेल. मात्र टोल लावायचा प्रयत्न आता चालू झालेला आहे. कोकणातल्या जनतेकडून टोल वसूल करायचा. टोल तुम्ही आमच्याकडनं कसला वसूल करताय. आमच्या काही पुढाऱ्यांनी सांगितलं की रस्ता पूर्ण झाला की टोल लावा. आमचं म्हणणं की आम्ही टोल देणं लागतच नाही आहोत तुम्हाला. तुम्ही जर एखादी गोष्ट एखादं कॉन्ट्रॅक्ट वेळेवर पूर्ण केलं तर त्याची किंमत मोजली जाते किंवा लोक भरपाई देतात. हा प्रकल्प
साधारण म्हणजे 2015च्या दरम्यान बांधकाम प्रत्यक्ष 14-15 दरम्यान सुरू झाले असेल, तो 20 मध्ये किंवा त्याच्या आधी पुरा व्हायला पाहिजे होता. तो आज तर काही पुरा झालेला नाही. सगळे कोकणातले लोक जे पुणे मार्गाने, पुणे बंगळूर रस्त्याने मग पुन्हा कोकणात खाली उतरतात. या काळात आपण टोल भरलेला आहे. तो टोल ज्यांच्याकडे जमा झाला त्याच्याकडनं सरकारने घ्यावा आणि पाहिजे तर या कंपन्यांना द्यावा किंवा सरकारने स्वतःला घ्यावा, पण कोकणातल्या जनतेने, कारण कोकणाचं याच्यामध्ये प्रचंड दुहेरी नुकसान झालं. म्हणजे एक तर रस्ता मिळाला नाही तो नाही, म्हणजे आमचा डांबरी रस्ता बरा होता असं म्हणायची वेळ होती, आणि या काळात सगळी वाहतूक तिकडून वळल्यामुळे कोकणातले सगळे धंदे बसले. याच्यामध्ये कोकणातल्या स्थानिक जनतेचं प्रचंड नुकसान झालं. त्या पलीकडे जाऊन फार मोठ्या प्रमाणावर अपघात या भागामध्ये होत आहेत. मुंबई गोवा रस्त्यावरती साधारण 2-2.5 हजार माणसं विविध अपघातांमध्ये मरण पावलीत आतापर्यंत आहेत. शेकडो नव्हे हजारो लोक अपंग झाली, विकलांग झाली. ही एक प्रकारे आम्ही मोजलेली किंमत आहे. आणि दुसरीकडे गेली 10 वर्ष आम्ही टोल देतोच आहोत ना. आम्ही जेव्हा पुणे आणि कोल्हापूर त्या मार्गाने खाली कोकणात येतो तेव्हा वाटेतल्या रस्त्यांवर टोल देत आम्ही गेलो. जर आमचा कोकणातला रस्ता झालेला असता तर आम्ही कोकणात टोल दिला असता. त्यामुळे आता तुम्ही आमच्याकडनं टोल वसूल करायचा प्रयत्न करणं हे कुठल्याही निकषात बसणार नाही. त्याच्यामुळे आम्ही टोल देणार नाही अशी आमची भूमिका आहे. आम्ही टोलची मागणी अजिबात मान्य करत नाही. अलीकडच्या काळात कोकणात एक अजून गंभीर मुद्दा सतत चर्चेत असतो. अनेक वेळा आपण त्याच्या बातम्या ऐकतो की गावागावांमध्ये आता ठराव व्हायला लागले की आम्ही आमच्या जमिनी परप्रांतीयांना किंवा बाहेरच्या लोकांना देणार नाही. हा अतिशय गंभीर विषय आहे. लक्षात घ्या, मुंबईचं काय झालं, आपण आपल्या नजरेसमोर मुंबई गमावलेली आहे मराठी माणसाने. आज आपण ठीक आहे की काल पण ठाण्यामध्ये त्या दस्तगीर नावाच्या माणसाला मारहाण केली म्हणून त्याला 2 फटके मारले, त्याला तुरुंगात टाकलं. पण आणखी 10 वर्षांनी हे शक्य होईल असं नाही, उलट आपल्यालाच फटके मारले जातील की काय असं वाटण्यासारखं वातावरण आज मुंबई शहरामध्ये. आणि ती स्थिती आज कोकणामध्ये व्हायला लागली. गावागावांमध्ये परप्रांतीय शिरता आहेत. तिथं ते स्थायिक होतात. म्हणजे रोजगारासाठी त्यांनी यायला हरकत नाही, आम्ही त्याला आक्षेप घेत नाहीये, पण तुम्हाला इथं स्थायिक व्हायची गरज काय? आपण मध्यपूर्वेमध्ये रोजगारासाठी जातो. मध्यपूर्वेतल्या अनेक देशांमध्ये त्या तिथल्या लोकसंख्येच्या 1/3 किंवा निम्मे लोक हे बाहेरचे असतात. ते रोजगारासाठी, ते काही तिथे जमिनी घेऊन स्थायिक होत नाही, तिथले मतदार होत नाही. कोकणामध्ये मात्र हे घडते. जे मुंबईत घडलं तेच आता कोकणात घडू लागलंय. अनेक म्हणजे पाचल सारख्या शहरामध्ये साधारण 200-250 लोक बाहेरचे मतदार आहेत. ते मी एक मागच्या लोकसभेचं उदाहरण देईन की मागच्या लोकसभेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2 गुजरात मधल्या लोकांचे मेळावे झाले की आम्हाला मतदान करा म्हणून. याच्यापूर्वी कधी असा मेळावे घ्यायची वेळ आली नव्हती. म्हणजे किती संख्या वाढते आहे आणि त्या संख्येचं शेवटी तुमच्या मतदानावरती कसा परिणाम होतो. म्हणजे आज मुंबईमध्ये जे घडतं, मुंबईमध्ये मराठी माणसाला स्वतःच्या ताकदीवरती मुंबई जिंकायची क्षमता राहिली नाही. ती स्थिती हळूहळू कोकणाची व्हायला लागली आहे. तर याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आणि याचा मार्ग आपल्याला कोणी दाखवलाय तर तो त्या उत्तराखंडने दाखवलेला आहे. उत्तराखंड सरकारने तिथे सुद्धा, ते छोटंसं राज्य आहे, फक्त 13 जिल्हे आहेत त्यांच्याकडे. त्यांनी 11 जिल्ह्यांमध्ये, म्हणजे जे शहरीकरण झालेले वगळून उरलेले जे ग्रामीण जिल्हे आहेत त्या सगळ्या ग्रामीण जिल्ह्यांमध्ये कायदा केलाय की तिथल्या शेत जमिनी बाहेरच्या लोकांना खरेदी करता येणार नाही. हे बरोबर आहे. त्यांनी मला जर एखाद्याला उत्तराखंड जाऊन घर बांधायचं असेल तर त्यांनी 250 मीटरची अट घातली. 250 मीटरचा प्लॉट तुम्ही विकत घ्या, तुम्ही चांगला छान बंगला बांधा, निसर्गाच्या सानिध्यात राहा, पण त्या पलीकडे जाऊन तुम्हाला इथल्या शेत जमिनी खरेदी करता येणार नाही. तर आमचं जनता दलाचे कोकण जनविकास समिती आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांची आमची भूमिका अशी आहे की सरकारने उत्तराखंडच्या धर्तीवरती कायदा केला पाहिजे. कारण याच्यामध्ये आणखीन एक उदाहरण सांगेन की नितीन पोद्दार नावाचे एक वकील, कॉर्पोरेट लॉयर आहेत, मोठं नाव आहे त्यांचं कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये. त्यांनी मध्यंतरी महाराष्ट्र टाइम्स मध्ये लेख लिहिला होता आणि त्यांनी तर असं लिहिलं होतं की आपण फक्त कोकणाबद्दल बोलतोय की सगळा म्हणजे मुंबई कॉस्मोपॉलिटन झाली असं आपण अनेक वेळा ऐकलं, लोकांनी आपल्याला ऐकवलं आणि आपल्यालाही बरं वाटतं, अरे वा मुंबई कॉस्मोपॉलिटन झाली म्हणजे सर्व धर्मीय सर्व प्रांतीय लोक इथे येऊन गुण्यागोविंदाने राहतात. पण आज तो गुण्यागोविंदाचा काळ सरून आता कब्जा करण्याच्या काळाकडे जशी मुंबईत वाटचाल चालू आहे, ती स्थिती संपूर्ण महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन व्हायला लागलाय असं त्यांनी नोंद केली होती एका त्या महाराष्ट्र टाइम्स मधल्या लेखामध्ये. तर ती स्थिती कोकणामध्येही आहे. त्याच्यामुळे त्याला कुठेतरी प्रतिबंध, त्याला कुठेतरी आळा घालायचा असेल आणि कोकण हा कोकणी माणसाचाच राहायला पाहिजे अशी जर भावना आपली असेल सगळ्यांची, जे किंवा संपूर्ण महाराष्ट्रातच हे घडतंय, त्यामुळे सगळा महाराष्ट्र शेवटी मराठी जनतेचाच राहायला पाहिजे.
हे जर असेल तर सरकारने परप्रांतीयांना, आणि हे जमीन घेण्यासाठी दाखले वापरले जातात, कारण सरकार काही कोणालाही शेत जमीन विकत घेऊ देत नाही, त्याच्यासाठी शेतकरी असल्याचा दाखला असायला लागतो. तुम्ही कोकणातल्या कुठल्याही एजंटला फोन करा आणि विचारा की मला शेतकरी असल्याचा दाखला हवाय, तर तो काय सांगतो तुम्हाला की 15, 20, 25 दिवस तुला लागतील, 25,000 रुपये मला पाठवून दे, आधार कार्ड पॅन कार्ड पाठवून दे, मी तुला पुढच्या 25 दिवसामध्ये तू शेतकरी असल्याचा दाखला देतो. त्या माणसाला ज्याला इच्छा आहे त्याला कुठेही जावं लागत नाही, तो घर बसल्या शेतकरी बनतो आणि मग कोकणात जाऊन जमीन खरेदी करतो. आता सरकार सुद्धा हे दाखले स्वीकारतं आणि सरकार काय सांगतं की मला एक फक्त ऍफिडेव्हिट दे की मी यात जोडलेली सगळी कागदपत्र खरी आहेत, ती खोटी असतील तर मी जबाबदार. आता हे या कागदपत्रांची सरकार छाननी करतं का की शेतकरी दाखला खरा आहे का? म्हणजे मला घर बसलं, शेतकरी म्हणजे कोण? जो शेती कसतो, शेती करतो तो शेतकरी असला पाहिजे का? जो वडीलपार्जित बाबा माझ्या आई बाबांनी किंवा आजा पंजाने जर शेती केली असेल आणि मग माझ्याकडे वारसाने तो अधिकार आला असेल तर त्याला शेतकरी म्हणता येईल. पण मी मुंबईत बसलेलो आहे, मी कुठेही बाहेर गेलेलो नाही, आणि मला, आणि तो कुठला दाखला असतो, तो राजस्थान मधला दाखला असतो, तो मध्य प्रदेश मधला दाखला असतो. तिथले दाखले घेऊन कोकणातल्या जमिनी घेतल्या जातात. नाणारच्या परिसरामध्ये मधल्या काळाच्या खूप त्याची चर्चा झाली, त्याच्या बातम्या झाल्या की खूप मोठ्या प्रमाणावर नाणारच्या परिसरातल्या जमिनी ह्या आधीच परप्रांतीयांनी विकत घेऊन ठेवल्या होत्या, आणि मग नाणारची रिफायनरीचा काय तो घाट घातला गेला होता. तर त्या पद्धतीने आज कोकणामध्ये सर्वत्र अशा पद्धतीने परराज्यातले शेतकरी दाखले वापरून शेत जमिनी खरेदी केल्या जातात. त्याच्यामुळे या सगळ्या जमीन खरेदी व्यवहारांची तपासणी झाली पाहिजे. सरकारने ते शेतकरी दाखले खरे आहेत का? कारण घर बसल्या शेतकरी दाखला मिळू शकत नाही, कारण तुम्हाला शेती कसावी लागते. तुम्ही सरकारने विचारा की तू कधी, आणि ज्या वर्षी जमीन घेतली त्याच वर्षी तो शेतकरी होतो. म्हणजे तिथं पाव गुंठा जमीन घेतल्याचं दाखवायचं किंवा 1 गुंठा 2 गुंठे जमीन घेतल्याचं दाखवायचं, आणि त्या गुंठ्याच्या त्या व्यवहाराच्या बदल्यामध्ये तुम्हाला शेतकरी दाखला मिळतो. त्या जमिनीवर तुम्ही कधी जात नाही, ती जमीन बघत नाही, ती जमीन कुठे आहे हेही तुम्हाला माहित नसतं, पण तुमच्या हातामध्ये एक दाखला असतो, पेपर असतो, ज्याच्या आधारे कोकणात तुम्ही कुठेही जमीन घेऊ शकता किंवा महाराष्ट्रातही जमीन घेऊ शकता. त्यामुळे याला कुठेतरी प्रतिबंध झाला पाहिजे. याच्यासाठी सरकारने उत्तराखंडच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये कायदा केला पाहिजे. कारण काय होतं की अनेक गावांनी ठराव केलेले आहेत किंवा आम्ही आमच्या जमिनी परप्रांतीयांना विकणार आहे म्हणून. पण समजा माझ्या गावातली मी माझ्या गावातली जमीन जर विकायला काढली असेल आणि समजा गावातल्या ग्रामस्थांनी सांगितलं बाबा मी 5 लाख रुपये किंवा 7 लाख रुपये तुला द्यायला तयार आहे एकरवर जमिनीला, आणि एखादा बाहेरचा माणूस आला आणि तो म्हणाला मी 10 लाख रुपये देतोय किंवा 15 लाख रुपये देतोय, तर कोण माणूस काय करेल? तो म्हणेल मी माझं, मला शेवटी मला पैशाशी मतलब राहील आणि मी त्या परक्या माणसाला पैसे जमीन देऊन मोकळा होईल. त्यामुळे असे स्थानिक पातळीवरती ठराव करून हा प्रश्न सुटणारा नाही. त्याच्यासाठी सरकारने कायद्याने त्याला प्रतिबंध केला पाहिजे, आणि त्याच्यासाठी आमची मागणी आहे की सरकारने उत्तराखंडच्या धर्तीवरती कायदा केला पाहिजे म्हणून. त्यामुळे असं कायद्यासाठी आपण आग्रही या पुढच्या काळामध्ये राहिलं पाहिजे. यासाठी आम्ही आधीचे जे महसूल मंत्री होते बावनकुळे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना निवेदनही दिलेलं आहे की बाबा तुम्ही या धर्तीवरती कारण तरच कोकण हा कोकणवासियांचा राहील, नाहीतर बघता बघता आपल्या नजरेसमोर त्याची मुंबई झालेली असेल, आणि त्या याच्यामध्ये काय कोकणी माणसाला स्थान राहणार नाही. मध्ये एक तो व्हिडिओ फिरत होता की एक तो माणूस गावाला येतो, तो स्थानिक माणूस आपला कुठे आहे म्हणून विचारतो, तर तो तिथं काम करत असतो आणि मालक मात्र तो कोणतरी परप्रांतीय झालेला असतो त्या जमिनीचा. तर ती स्थिती सगळीकडे उडवू शकते. त्याच्यामुळे याला म्हणजे अगदी आपल्या कोकणामध्ये बलराम जाखड जो राजस्थानचे होते त्यांनी सुद्धा जमीन घेतलेली आहे, आणि कृपाशंकर सिंगने सुद्धा जमीन घेतलेली आहे, आणि थोडी थोडकी नाही, 200 एकर 50 एकर. राजापूरला अलीकडे पुण्याच्या एका व्यापाऱ्याने, तोही परप्रांतीय, त्याने 200 एकर जागा घेतलेली आहे. अशा मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेतल्या जातात. त्याच्यामुळे याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. याच्यासाठी ठीक आहे की तुम्हाला ज्याला उद्योग काढायचा असेल त्याने मोठ्या एनए जमीन घ्यावी. आता एनएचा तरतूद राहिली नाही, पण त्याला जी काही तरतूद असेल त्याप्रमाणे समजा टाटा बिर्ला कोणाला कोकणामध्ये हॉटेल काढायचं असेल आणि जमीन हवी असेल जरूर घ्यावी त्याने, तुम्ही यावं चांगलं हॉटेल काढावं आमच्याकडे, पण ती काढल्यानंतर 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये त्याचं बांधकाम सुरू झालं पाहिजे, 5 वर्षामध्ये त्या हॉटेल उभं राहिलं पाहिजे. शिरोड्याजवळ वेळागरचा समुद्र किनारा आहे, तिथे साधारण 2000 सालाच्या आसपास मोठ्या प्रमाणात त्या समुद्र किनाऱ्यावरच्या जमिनी याच बड्या कंपन्यांनी, बड्या हॉटेल वाल्यांनी विकत घेतल्या. तर त्याला किती वर्ष झाली? 26 वर्ष झाली.
म्हणजे तेव्हा त्या जमिनीचं मोल काय असेल, अगदी कवडी मोल भावाने या जमिनी या विकत घेतल्या गेल्या आणि आज तागायत तिथं कोणताही प्रकल्प आला नाही. आज त्या जमिनी जरी विकल्या तरी करोडो रुपये हे लोक बाहेरचे कमावणार आहेत आणि स्थानिक शेतकरी मात्र जमिनी तेव्हा विकल्यामुळे आता मजुरी करत असेल. तर हे अशा गोष्टींना प्रतिबंधाचा असेल करायचा असेल तर त्याला कायद्यानेच प्रतिबंध करता येऊ शकेल. त्यामुळे तो कायदा झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यामुळे मला सुद्धा आता सूचना यायला लागली आहे की मी माझं आवर्त घ्यावं. तर मी या मुद्द्यांचा परामर्श घेतलेलाच आहे. आपल्याला एक फक्त मी 2च मिनिटात एक विषय घेतो की आपला मुंबई गोवा रस्ता पुरा झालेला नाही. म्हणजे कोकणाकडे कसा दृष्टिकोन यांचा आहे की तो वसाहतीचा असावा की ज्याच्या म्हणजे तिथल्या तिथं काय घडतंय किंवा तिथल्या जनतेच्या अपेक्षा काय त्याचं काही घेणं देणं नसतं राज्यकर्त्यांना. तशी स्थिती कशी आहे. आपला मुंबई गोवा रस्त्यासाठी आपण गेली 15 वर्ष अनेकांनी आंदोलन केले, अनेकांनी निदर्शनं केली, पत्रकारांनी पुढाकार घेऊन. म्हणजे कधी असं पत्रकार शक्यतो आंदोलनामध्ये पडत नाही कारण त्यांचं काम बातमी करणं हे असतं. एखाद्या विषयावर वैचारिक लेख लिखणं असतं. पण कोकणातल्या मुंबई गोवा रस्त्यासाठी पत्रकारांनी आंदोलन केली, अगदी चिखलात जाऊन बसले, सगळ्या गोष्टी केल्या. तर तरी सुद्धा तो रस्ता आज तागायत पुरा झाला नाही. त्या पलीकडे आपला सागरी महामार्ग आहे. म्हणजे कोकणात गोव्यापर्यंत जायचं असेल तर आपल्याला हे 2 मार्ग उपलब्ध आहेत आणि तिसरा पर्याय जो आहे तो कोकण रेल्वेचा आहे. आता असं असताना कोकणची रुंदी किती आहे तर साधारण 70-80 किलोमीटरची आहे. तर ह्या 2 महामार्गांमधली रुंदी किती आहे तर ती साधारण 35-40-50 किलोमीटरची आहे. आता याच्या 2 रस्त्यांच्या मधनं तिसराच एक रस्ता काढायचं स्वप्न सरकार बघतंय. का तर म्हणे मुंबईतून 3 तासात गोव्याला जाता आलं पाहिजे. अरे ज्याला 3 तासात गोव्याला जायचं तो विमानाने जाईल की. त्याच्यासाठी आणखीन रस्ता कशासाठी हवा. आता ह्या रस्त्याची लांबी आहे 370 किलोमीटर. तुम्ही जर आता मुंबई गोवा रस्त्याने गेला तर परशुराम घाटाची काय वाट लागली. म्हणजे एकेकाळी इतका देखणा घाट होता. जे मी अनेक वेळा मोटरसायकलने कोकणात जायचो त्या घाटात थांबायचो आणि खालचा तो नदीचा जो प्रवाह आहे तो बघत बसायचो. आणि विशेषतः गणपतीच्या काळात गेलो तर खालून जे संगीताचे सूर वरती येतात, कोणी भजनं लावलेली असतात, कोणी गाणी लावली असतात, ते सूर असे हवेतून वर येतात. इतका म्हणजे मनस्वी आनंद देणारे तो परिसर आहे. आणि त्या परिसरात अक्षरशः उद्ध्वस्त झाला. दरवेळेला तो पावसाळ्यामध्ये खचतो घाट आणि पुन्हा पुन्हा त्याचं काम चालू असतं. तर आता हा 370 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे करायची गरज काय. जे फक्त तुम्हाला जमिनी लोकांच्या जमिनी काढून घ्यायच्या आहेत तुमचे स्वतःचे किस्से. म्हणजे ज्या पद्धतीने म्हणजे नागपूर पासून मुंबईपर्यंत समृद्धी मार्ग झाला, नागपूर ते रत्नागिरी एक रस्ता आहे, तरी सुद्धा आता शक्तीपीठ मार्ग गोव्याला जायचा तोही कोकणात येणार आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उतरणार आहे. ज्याची गरज नाही, मोठ्या प्रमाणात त्याच्यात आंदोलन चालू आहे, तरी सुद्धा सरकार तो रेटायचा प्रयत्न करत आहे. तशाच पद्धतीने कोकणामध्ये हा तिसरा रस्ता रेटायचा आणि त्याचा खर्च किती आहे तर 368,000 कोटी रुपये. म्हणजे पर किलोमीटर साधारण 250 ते 175 ते 180 कोटी रुपयांचा खर्च पर किलोमीटर केला जाणार आहे. कुणाच्या खिशात हे पैसे जाणार आहेत. कारण गडकरींनी काय बांधलेल्या काही रस्त्यांचा खर्च म्हणजे आताच्या काळातला तो 40 कोटी 45 कोटी रुपये पर किलोमीटर असताना इथे मात्र 180-185 कोटी रुपये. म्हणजे केवळ जनतेची किंवा राज्याची लुबाडणूक करायची, कर्ज काढायचं असले प्रकल्प जनतेच्या डोक्यावर मारायचे आणि आपण मोकळं व्हायचं ही राज्याची भूमिका आहे. पण याच्यामध्ये कोकण उद्ध्वस्त होणार आहे. आमचं म्हणणं असं आहे की या 2 रस्त्यांची मुळात कोकणाची रुंदी कमी असल्याने असे 3-3 रस्त्यांची गरज नाही. जे 2 रस्ते ते तुम्ही पूर्ण करा. मुंबई गोवा रस्ता चांगला करा. सागरी महामार्ग अजूनही अपुरा आहे. त्याच्यावरचे काही ब्रिजेस पुरे झालेले नाहीत. म्हणजे इतकी वर्ष असून सुद्धा तो रस्ता पूर्ण म्हणजे सलग मुंबईवरून निघालं की एकदम त्या रेड्डीला पोहोचतेल अशी अवस्था आजही नाहीये. त्यामुळे तो रस्ता पूर्ण करण्यात यावा आणि त्याच्या जोडीला तुम्हाला हौस असेल आणि तुमच्याकडे पैसा असेल तर आमच्या कोकण रेल्वेचं दुपदरीकरण करा. कोकण रेल्वेचं जर दुपदरीकरण केलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढू शकते आणि जो आज भार रस्त्यावरती येतो तो कमी होऊ शकेल. आणि त्याही पलीकडे जाऊन आता सागरी ते जे जहाज वाहतूक सुरू केली त्याचं काय झालं. एका महिन्यामध्ये ते बंद पडलं कारण त्याचं तिकीट साधारण 4,000 रुपये होतं. किती लोकांना परवडणार आहे. तुम्ही जनतेसाठी या गोष्टी करताय का कोणाच्या तरी हौसमौज झाली पाहिजे म्हणून या गोष्टी करताय. तर तसं न करता या 68,000 कोटीतले 10,000 कोटी जर मॅचिंग ग्रँट म्हणून एखाद्या कंपनीला दिले किंवा सरकारने आपलं खातं उघडून हे केलं तर कोकणामध्ये जहाज वाहतूक अतिशय प्रवासी जहाज वाहतूक स्वस्तामध्ये सुरू होऊ शकते आणि कोकणच्या पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून तो खूप अतिशय मोठा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे या रस्त्याला सुद्धा आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. कारण केवळ कोकण उद्ध्वस्त करण्याचं काम जसं त्यांनी पालघरला सांगितलं. पालघरमध्ये इतके रस्ते आता व्हायला लागले की पालघर जनतेसाठी गाव म्हणून शिल्लक राहील का तर ती शक्यता नाही. ती स्थिती कोकणची करण्याचा चाललेला आहे. तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपण सगळ्यांनी मिळून विरोध करूया. त्यासाठी
संघर्ष करावा लागला तर संघर्षाचा मार्ग आपल्याला चोखायला लागेल आणि आपण जर विरोध केला तर सरकारला माघार घ्यावी लागते. गिरियाचा जो 4000 मेगावॅटचा प्रकल्प आहे त्यावेळेला आम्हाला सांगितलं गेलं होतं की नेहमी कार्यकर्ते असं बोलतात की आमची डोकी फुटली तरी चालतील, आम्ही एखादी गोष्ट होऊ देणार नाही म्हणून. पण तिथं आम्हाला पुढाऱ्यांनी सांगितलं तुमची डोकी फुटली तरी चालतील, आम्ही प्रकल्प राबवणार. पण तो प्रकल्प अस्तित्वात येऊ शकला नाही. लोकांनी तो रोखून धरला आणि शेवटी सरकारला माघार घ्यायला लागली. त्या पद्धतीने आपण म्हणतोय अणुऊर्जा प्रकल्प असू देत की तो फिपासचा प्रकल्प असेल, एक ना एक दिवस आम्ही हे आणून पाडू असा निर्धार मी व्यक्त करतो. आणि मी थांबतो कारण थोडा वेळ अधिक होतोय. तर त्या पलीकडे आपण सगळ्यांनी मिळून कोकणामध्ये काही रोजगाराचे पर्याय उभे करण्याचाही प्रयत्न करू. दुधासारख्या गोष्टीचा की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारण 250 कोटी रुपयांचं दूध बाहेरून येतं. म्हणजे स्थानिक पातळीवरती उत्पादन करायला किती गोष्टी आहेत. तिथं डेअरी असू शकते, प्रत्येक तालुक्यामध्ये एक मोठी डेअरी असू शकते, तालुक्यामध्ये बेकरी असू शकते, पोल्ट्री असू शकते. ह्या सगळ्या गोष्टी आज निर्माण करायची ज्या सगळ्या बाहेरून येतात आणि आपला कोकणवासियांचा पैसा, मग तो काजूतून आलेला असतो, त्या आंब्यातून आला असतो, त्या मुंबईतल्या मनी ऑर्डर मधून आला असतो, तो सगळा पैसा बाहेर जातो. तर याच्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी आपल्याला काय करावं लागेल याची सुद्धा आम्ही, आमच्या डोक्यामध्ये काही विचार आहेत, आमच्या कल्पना आहेत की ज्याची आपण परत एकदा कधीतरी चर्चा करू. आणि असे प्रकल्प तिथे उभे राहतील. आपले तरुण मुंबईतून जाऊन तिथं सेटल झाले पाहिजे, तिथली लोकसंख्या वाढली पाहिजे, तरच आपल्याला, कारण आज कोकणात मध्ये आपली लोकसंख्या स्थिरावलेली आहे आणि कोकणी माणूस कशात गुंतलाय तर तो फक्त मंदिरं बांधतो. म्हणजे मी मंदिर बांधायला विरोध करतो, देवाला विरोध करतो असं कृपा करून समजू नका. पण एकेकाळी याच कोकणी माणसाने गावागावामध्ये शाळा बांधल्या, आपल्या गावामध्ये हॉस्पिटल झालं पाहिजे म्हणून प्रयत्न केले, दवाखाने आणले. जे कुठल्याही प्रांतामध्ये अशा पद्धतीने शाळा झाल्या नसतील तितक्या शाळा, आणि त्याच्यामुळे कोकण हा सुशिक्षित मानला गेला. सिंधुदुर्ग जिल्हा हा 100% साक्षर जिल्हा मानला गेला. पण आता मात्र काय झालंय की आपल्या सगळ्यांची पोरं बाळ जी आहेत ते आपल्यासोबत मुंबईत राहतात, त्यामुळे गावच्या पोराबाळांची आपल्याला काही आठवण राहत नाही. मग आपल्याला काय आठवतं, मला कशासाठी जायचंय तर मला माझ्या देवासाठी जायचंय, मे महिन्यातल्या पूजेसाठी जायचंय. आणि मग मी काय करतो, देवाच्या मंदिर बांधायचं म्हणून वर्गणी काढायची असेल की ताबडतोब पटापट स्पर्धा लागते की तू किती दिलेस, 25 दिलेस, नाही मी 31,000 देणार. मग 31 वाला तर पुढचा म्हणतो मी 51,000 देणार. आणि म्हणजे एकेका गावामध्ये कोटी कोटीची मंदिरं उभी राहायला लागली आहे. तर आपण जर नीट विचार केला तर आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा, म्हणजे जर आमच्या, म्हणजे मी माझ्या फणस गावाचं उदाहरण देऊ शकेन, आमचे काही सहकारी इथे उपस्थित आहेत, ते म्हणतील की अरे हे काय बोलतोस तू, पण कोटी रुपये खर्च झाले. त्या कोटी रुपयांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा काढू की आम्ही. जर 10 गावं एकत्र आली तर चांगलं एक हॉस्पिटल चालू शकू आम्ही. अरे आमच्या मुंबईवाल्यांना आपण सांगू शकू, अरे मुंबईत कशाला जातो हॉस्पिटलमध्ये, आमच्या गावातही आमचं हॉस्पिटल तुझी वाट बघतोय, इथं सगळ्या तपासण्या कर आणि ठीकठाक होऊन मुंबईला जाऊन काहीतरी नोकरी कर. या पद्धतीने आपल्याला विचार करायला पाहिजे, आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. जर दृष्टिकोन बदलला तर आपल्याला कोकण वाचवता येईल निश्चितपणाने. आपण त्यासाठी आपण प्रयत्न करायचंय. धन्यवाद, तुम्ही माझे सगळे विचार ऐकून घेतले त्याबद्दल आणि मोठ्या संख्येने आज उपस्थित राहिला, इतका वेळ सहभाग दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.